नामस्मरणाबद्दल आपण नेहमीच ऐकतो. खरं तर आपल्यापैकी अनेक जण ते रोज करतातही. पण नामस्मरण म्हणजे फक्त नाव पुन्हा पुन्हा घेणं आहे का? मग वर्षानुवर्षे प्रगती का जाणवत नाही? हे तर घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं झालं. दिवसभर फिरायचं पण पोहोचायचं मात्र कुठेच नाही. याचं खरं रहस्य नाम आणि स्मरण यातल्या फरकात आहे. एक फक्त शब्द तर दुसरं खरी आठवण. नाम म्हणजे देवाचा फोटो समजा, जो देवाची आठवण करून देतो, पण तो स्वतः देव नाही. आणि खरं स्मरण ते एक प्रेमळ आठवण आहे, जी ओठांवर नाही तर थेट हृदयातून येते. तर मग हे खरं स्मरण नक्की कधी आणि कसं करायचं? त्यासाठी कोणतीही खास वेळ किंवा जागा लागत नाही. ते कधीही कुठेही अगदी रोजच्या कामातही करता येतं. गरज आहे फक्त एका गोष्टीची, प्रामाणिकपणाची, कोणतीही अपेक्षा न ठेवता मनापासून. अशा खऱ्या स्मरणात प्रचंड शक्ती आहे. ती आपलं मन चिंता, शंका आणि भीतीपासून मुक्त करते. हीच ती तारक नाव आहे, जी भवसागराच्या वादळातून आपल्याला सुरक्षितपणे पैलतीरी घेऊन जाते. या शक्तीचा पुरावा बघा ना, शबरीच्या अखंड स्मरणाने प्रभू स्वतः तिच्या दारी आले. हनुमानाने तर अख्खा समुद्र ओलांडला. ताकद कुठून आली? तर हृदयातल्या त्याच रामाच्या नावामधून. आणि भक्त प्रल्हाद, त्याच्या दृढ विश्वासामुळे आणि नामस्मरणामुळेच तर तो प्रत्येक संकटातून वाचला. म्हणून आता आपण स्वतःला विचारलं पाहिजे, जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेव्हा तो फक्त एक शब्द असतो का? की आपल्या सर्वात जवळच्या सोबत्याची अगदी मनापासून काढलेली ती एक प्रेमळ आठवण असते.